टोळक्याने केलेल्या हल्ल्यात बीडच्या विलास घुले नावाच्या हॉटेल चालकाची हत्या झाली होती। सुनियोजित कट रचून विलासला संपवण्यात आलं असं आरोप सुरुवातीला विलासचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांकडून करण्यात आला। हे प्रकरण एवढं चिघळलं की विलासच्या मारेकऱ्यांना अटक व्हावी या मागणीसाठी गावकरी रस्त्यावर उतरले। या दरम्यान या प्रकरणाला राजकीय वळण देऊन याला वेगळा अँगल सुद्धा देण्यात आला। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा या प्रकरणाशी थेट संबंध जोडला गेला। मात्र आता या प्रकरणात एका महिलेमुळे मोठा ट्विस्ट आलाय। विलास घुलेच्या हत्येला 10 दिवस उलटून गेल्यानंतर एका महिलेने समोर येत गंभीर आरोप करत या प्रकरणाची दिशा बदलून टाकली आहे। बीडच्या विलास घुले हत्याकांड प्रकरणात आलेला हा नवा ट्विस्ट काय आहे, महिलेनं कोणावर आणि काय आरोप केलेत, सगळंच या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षता, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। 20 जूनच्या रात्री केस तालुक्यातील टाकळी इथं हत्येचा कट रचून एका व्यक्तीवर हल्ला करण्यात आला होता। हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करायला आलेले विलास घुले या तरुणावर आरोपींनी जीवघेणा वार केला, ज्यात त्यांचा मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्हा संतप्त होता। मुख्य आरोपींच्या अटकेसाठी 3 दिवस रास्ता रोको करण्यात आला। तसेच विलास यांचा मृतदेह तब्बल 9 तास पोलीस ठाण्यासमोर ठेवून नातेवाईकांनी तीव्र निषेध नोंदवला। पोलिसांनी या प्रकरणात वेगाने तपास करत आतापर्यंत 9 आरोपींना अटक केली आहे। खासदार बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणे याची SIT कडून 4 तास चौकशी सुद्धा झाली, तरीही पोलिसांच्या हाती काही ठोस पुरावे लागले नाहीत। अशातच एका पीडित महिलेच्या वक्तव्यामुळे पोलिसांना तपासाची दिशा बदलावी लागणार आहे। पीडित महिलेनं दिलेल्या माहितीनुसार विलास घुलेचा मित्र उमेश माने याने महिलेसोबत बळजबरी करत तिच्यावर अनेकदा अत्याचार केले। एवढंच नाही तर अत्याचार करतानाचे व्हिडिओ देखील त्यानं रेकॉर्ड केले होते। त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेल अशी धमकी देऊन त्यानं महिलेला वारंवार ब्लॅकमेल केलं आणि पुन्हा तिच्यावर अत्याचार केले। अखेर उमेश मानेच्या सततच्या धमक्यांना त्रासाला कंटाळून पीडितेनं हा संपूर्ण प्रकार आपल्या घरच्यांना सांगितला। पीडित महिलेच्या कुटुंबानं याची तक्रार पोलिसात करण्याचे ठरवले। जेव्हा पीडित कुटुंब पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते तेव्हा रमेश घुले यानं त्यांना मध्यस्थी करत धमकावलं, यापुढे असं होणार नाही याची जबाबदारी मी घेतो, जर तक्रार द्यायला गेला तर तुमचं काही खरं नाही अशी धमकी रमेश घुलेनं दिल्यामुळे भीतीपोटी कुटुंब पोलिसांकडे गेलं नाही। या त्रासामुळे पीडित कुटुंब शेत सोडून गावात राहायला गेलं होतं। गावात राहायला गेल्यानंतर सुद्धा उमेश माने आणि विलास घुले यांचा त्रास थांबला नाही। ते दोघे बुलेट आणि काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीने सतत यायचे आणि त्रास द्यायचे। 3 जून रोजी विलास घुले यानं पीडितेला गाठून तू आधीसारखे संबंध ठेव, नाहीतर तुझ्या लेकरांचा आणि नवऱ्याचा जीव घेईल अशी थेट धमकी दिली। 20 जून रोजी उमेश आणि विलास पुन्हा पीडितेच्या घरासमोर आले। गाडीचा हॉर्न वाजवून ते मोठ्यानं शिवीगाळ करू लागले। पीडितेच्या नवऱ्यानं आम्हाला सुखानं जगू द्या अशी विनंती केली, तरी या दोघांनी त्यांना तू बाहेर आल्यावर तुला खल्लास करणार अशी धमकी दिली। उमेश माने आणि विलास घुले यांच्या सततच्या धमक्यांना कंटाळून अखेर पीडित महिलेच्या कुटुंबानं 20 जूनच्या रात्री या प्रकरणाचा सोक्षमोक्ष करण्याचा निर्णय घेतला। पीडितेचे वडील, नवरा आणि नातेवाईक विलासच्या हॉटेलवर गेले, मात्र तिथं विलास आणि उमेश यांनी पुन्हा वाद उकरून काढला। त्यांनी काचेच्या बाटल्या आणि विटांच्या तुकड्यांनी पीडितेच्या कुटुंबाला मारहाण करायला सुरुवात केली। स्वसंरक्षणासाठी आणि रागाच्या भरात पीडितेच्या वडिलांनी हात उचलला आणि त्यातूनच विलास घुलेची हत्या झाल्याची माहिती पीडितेनं दिली आहे। या प्रकरणी पीडित महिलेनं पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केलेत। आम्ही केस आणि बीड पोलीस ठाण्यात खटला दाखल करण्यासाठी गेलो असता पोलिसांनी अजूनही आमची तक्रार नोंदवून घेतलेली नाही। पोलिसांनी आमची बाजू ऐकून आम्हाला न्याय द्यावा अशी पीडितेनं मागणी केली आहे। या प्रकरणी अद्याप पोलिसांनी आपली तक्रार घेतली नसल्याचं सुद्धा महिलेने सांगितलंय। महिलेच्या जबाबामुळे बीडच्या पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पोलिसांनी आधीच या प्रकरणाची योग्य दखल घेतली असती, दोषींवर कारवाई केली असती तर विलास घुले वाचला असता। आता तरी बीड पोलीस या प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे आणि पारदर्शक पद्धतीने करतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।